नमस्कार. वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. मुलांना शाळेला रजा आलेली आहे आणि फ्रूट्स वगैरे असे खायला बघत नाही, तर आज हेल्दी आणि खूप छान असं फ्रूट सॅलड पाहणार आहोत. तर त्यासाठी तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही फ्रूट्स घ्यायचे आहे. इथे मी केळी घेतलेली आहेत, द्राक्षे घेतलेली आहेत आणि हे डाळिंबाचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि चिकू घेतलेले आहेत आणि एक ॲपल घेतलेला आहे. तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही ते बनवू शकता. इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, अंजीर, काजू, बदाम, मनुका घेतलेले आहेत, अक्रोड आहेत आणि हे खजूर घेतलेले आहेत. तर प्रथम आपण ॲपल हे सोलून घेणार आहोत. स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत सगळी फ्रूट्स आणि त्यानंतर ॲपल सोलून घ्यायचं आहे, कारण वरची जी साल असते ती कडक असते, तर ती मुलांना वगैरे आवडणार नाही. आणि हे फ्रूट सॅलड खूप टेस्टी असते आणि मुलांना आणि सर्वांनाच खूप छान आवडेल ते. तर अशा प्रकारे हे ॲपल सगळं साफ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कट करून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने ह्या कापून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जसे तुकडे पाहिजेत त्याप्रमाणे छोटे मोठे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. इथे मी बारीक साईजमध्ये कापून घेणार आहे. ॲपल कापून झालेला आहे. आता हे चिकूसुद्धा सोलून घेऊया, साल काढून घ्यायचे आणि ह्याचेसुद्धा बारीक तुकडे करून घेऊया. आणि या फ्रूट सलाडमध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण साखर किंवा दूध वापरणार नाही. तर चिकू कापून झालेला आहे, आपण बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर केळी कापून घ्यायची आहेत. 2-3 प्रकारचे फळं असली तरी देखील हे फ्रूट सॅलड तयार होते. त्यामध्ये केळीचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि साखर न वापरता हे फ्रूट सॅलड इतकं छान आणि एवढं टेस्टी लागते, म्हणजे साखरेची आपल्याला गरजसुद्धा वाटत नाही. तर पुढे पाहूया हे फ्रूट सॅलड किती छान लागते आणि तुम्ही ह्या जरूर बनवून पहा. तर केळीसुद्धा छान बारीक चिरून घेतलेली आहेत. आता आपण ही द्राक्षे आहेत त्याचेसुद्धा 2-3 असे तुकडे करून घेणार आहोत. मुलं ड्रायफ्रूट्स खायला बघत नसतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स ह्या फ्रूट सॅलडमध्ये घालू शकता, ते खूप आवडीने खातात. तर इथे मी बदाम घेतलेले आहेत, तर हे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. काजूचे सुद्धा बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. खूप हेल्दी असं आपण हे फ्रूट सॅलड बनवत आहोत. अंजीर घेतलेला आहे, त्याचेसुद्धा एकदम असे बारीक पीसेस करून घ्यायचे आहेत. अक्रोड, अंजीर आणि खजूरसुद्धा वापरायचं आहे. तर खजूरमधल्या बिया काढायच्या आहेत आणि त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. खजूर वापरल्याने साखरेची बिलकुल आवश्यकता भासत नाही. अशाच हेल्दी आणि मस्त रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या वसई किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यानंतर बेल आयकन दिसेल तो देखील प्रेस करा, म्हणजे काय होईल की पुढचे येणारे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल. वसई किचनचं व्हॉट्सअप चॅनल आहे, त्यावरसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, म्हणजे तुम्हाला लगेच व्हिडिओ पाहता येतील. तर आता हे सगळं ड्रायफ्रूट्स आपण ह्या फ्रूट्स कापून घातलेले आहेत त्यामध्ये घालायचं आहे. मनुका घातलेले आहेत, सगळं ड्रायफ्रूट्स आपण घातलेलं आहे. आता हे डाळिंबाचे दाणे घालणार आहोत. तर थोडे डाळिंबाचे दाणे आपण आता घालणार आहोत आणि थोडे नंतर सजावटीसाठी वापरणार आहोत. तर आता हे संपूर्ण आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि छान मस्त सुंदर असं रंगीबेरंगी आपलं फ्रूट सलाड तयार झालेलं आहे. खूप हेल्दी आणि खूप टेस्टी आहे. हे फ्रूट सलाड थोडंसं थंड करून पाहिजे असल्यास झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि 1 तासाभराने ते तुम्ही खाऊ शकता. तर त्यातलं आता हे बाऊलमध्ये असं एक बाऊल तुम्ही मुलांना दिलं तर ते आता ह्या सुट्टीमध्ये भरपूर खेळू शकतात, एन्जॉय करू शकतात. सणावारासाठी किंवा घरी पाहुणे येणार असतील किंवा कोणत्याही वेळेला हे फ्रूट सलाड अगदी इझिली तुम्ही बनवू शकता. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा.